नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूपच खुसखुशीत आणि चमचमीत रेसिपी बनवतोय। तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे, जाड किंवा बारीक कोणताही रवा घातला तरी चालेल, आणि अर्धी वाटी इथे मी गव्हाचं पीठ घातलं आहे। यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा मीठ घातलं। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। यानंतर यामध्ये आलं घालायचं आहे, अर्धा इंच आलं किसून इथे घातलं आहे। बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे, अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर पाव चमचा हिंग घातला आहे। यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। याबरोबरच यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा सुद्धा घातला आहे, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। आता हे सगळं मिक्स करून घेतलं मी। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे। यामुळेच रेसिपी छान खुसखुशीत व्हायला मदत होईल। गरम आहे तर आधी हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे थोडंसं थंड झालं आहे। आता तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। हे मिक्स केल्यानंतर आता यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टही मळायचं नाही आहे आणि सैलही मळायचं नाही आहे। तर याचा असा मी गोळा मळून घेतला आहे, पाहू शकता। आता हा मळलेला गोळा आपण असाच बाजूला ठेवून देऊया सेट होण्यासाठी। तोपर्यंत चटणी बनवून घेऊया। तर इथे चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी ओलं खोबरं घातलं आहे। यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातल्या, एक मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी ते वाटून घेतले, बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। फोडणीसाठी तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं। गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी घातली। यानंतर अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे। थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि यानंतर यामध्ये 1 लाल मिरची तुकडे करून घालायची आहे। फोडणी तयार आहे। ही फोडणी आता चटणीवरती घालूया। या फोडणीमुळे आपली चटणी आणखीनच खमंग होईल आणि दिसायला सुद्धा छान दिसेल। ही चटणी तुम्ही इडली बरोबर कोणत्याही वड्यांबरोबर सुद्धा सर्व करू शकता। तर ही मस्त अशी चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। जे आपण पीठ मळून ठेवलं होतं त्यापासून आज आपण साऊथचे फेमस असे मधुर वडे बनवणार आहोत। तर याचा मी एक छोटासा गोळा घेतला आहे। याचा असा हातावर थापून वडा तयार करायचा आहे। जाड करायचा नाही आहे, थोडासा असा पातळ वडा थापून घ्यायचा आहे। तर असेच इथे मी सगळे वडे तयार करून घेतलेत। आता हे वडे आपण फ्राय करून घेऊया। इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत। यामध्ये आपण रवा घातला आहे, तांदळाचं पीठ घातलं आहे, त्यामुळे हे वडे खूपच खुसखुशीत होतात, थोडेसे कुरकुरीत होतात। आणि यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलं त्यामुळे थोडासा सॉफ्टनेससुद्धा येतो। ट्रेडिशनली याच्यामध्ये गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरला जातो, पण आज आपण इथे मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरलं आहे। याचे बुडबुडे थोडेसे कमी झाल्यानंतर मी उलटून घेतले आणि नंतर दोन्ही बाजूने असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेत। तर अगदी मस्त असा रंग आला याला। यातलं तेल निथून आपण काढून घेऊया।
आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हे वडे आता सर्व करूया। कमी साहित्यामध्ये अगदी झटपट हे वडे तयार होतात। संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी काहीतरी चटपटीत हवं असेल तर अगदी घरच्या साहित्यामध्ये 10 मिनिटात तुम्ही हे वडे तयार करू शकता। इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। पहा मस्त अगदी हा वडा आतपर्यंत फ्राय झालाय। चटणी बरोबर हा वडा अगदी अप्रतिम लागतो। तर ही मस्त अशी रेसिपी एकदा तरी तुम्ही नक्की करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।